हॅलो फ्रेंड, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टरजीमध्ये. मी आता लोणचं करणार आहे. त्याचं ही कच्चा आंबा घेतले ते ही आता रात्रभर बघा ही पाणी घेतलंय. पाणी घेतलं त्या पाण्यात भिजू घालून ठेवणार रात्रभर. असं रात्रभर भिजू घालून ठेवणार आणि उंद्याच्याला सुकवून मग उंद्या फोडायचं. ह्यांना रात्रभर असं पाण्यात ठेवायचं म्हणजे त्याचा वरचा रुचिक ही सगळं एकदम निघून जातं. पूर्ण पाण्यात ठेवायचं. जी बघा असं आहे त्या उडाला ही रुचिक बिचिक आहे. त्यामुळे असं लागलेला आंब्याचा रुचिक असतोय ते निघून जातो सगळा रात्रभर भिजून पाण्यात. असं पूर्ण पाण्यात भिजलं पाहिजेत, नाहीतर लोणचं चांगलं होत नाही, व्यवस्थित होत नाही लोणचं. हे पूर्ण पाण्यात भिजलं तर पूर्ण रुचिक बिचिक निघून जातो. आणि लोणच्याचं आंबं आणायचं तर लोणचं चांगलं होतं. कच्ची कैरी पाड लागलेली कैरी आणायची आणि मग चांगलं होतं बघा. हे लोणचं आहे 2 किलो आंब्याचं हे केलं ते फोडून सुकवून घेतल्यात बघा. असं सुकल्यात चांगलं मस्त सुकल्यात आहे. आणि लसूण सोलून घेतलाय. ही मसाला घेतलाय धन मिरं बडीशेप घेतल्या, मोहरी घेतल्या, मेथी घेतल्या, ते धन घेतले, ते काळी मिरी, लवंग हे सगळं घेतलंय मसाला. आणि लसूण हे तेल घेतलंय. तेलामध्ये हिंग घातलाय. गरम करून थंड करून तेल घेतलंय. आता आपल्याला हे सगळा मसाला थोडासा रफ वाटून घ्यायचा. मसाला तर थोडासा रफ मिक्सरमध्ये थोडा वाटून घ्यायचा. लय बारीक बी नाही, लय मोठा बी नाही करायचा. सगळा मसाला भाजून घेतलेला आहे. थोडा इकडे करपू पण नाही दिला, थोडासा असा भाजून घेतलेला आहे. आता हे बघा असं चॉप करून घेतलाय, मस्त वाटून घेतलाय. ह्यात मी काढून घेते. हे वाटून घेते, मस्त एकदम सुगंध येते बघा मस्त मसाल्याचा. बघा वाटून मस्त घेतलाय असा. आता थोडासा लसूण एकदम नॉर्मल बारीक करायचं, एकदम नॉर्मल. ते पण घेते दवा अशी बारीक करून बघा. एकदम नॉर्मल करून घ्यायचं. लसूण जास्त करायचं नाही, एकदम नॉर्मल करून घेतला. थोडासा घ्यायचा. आता मी त्यामध्ये सगळं मिक्स करते. तर पहिला ही लसूण काढून घेते, त्यामध्ये टाकून घेते. घेतला लसूण. तर लसूण टाकून घेतला. आता ही मसाला मी टाकून घेते यामध्ये. मस्त असा टाकून घेतला बघा. आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. 1 चम्मच हळद टाकून घेतली बघा. आणि लाल तिखट, लाल मिरची पावडर टाकली आहे त्यामध्ये. मी लाल मिरची पावडर टाकायची, किंवा तुमच्याकडे मिरची असल्या तर लाल तुम्ही वाटून टाकू. मी मिरची पावडर टाकली आहे लाल 2 चमचा. आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, थोडं आपल्याला पाहिजे ते. त्यापुरतं मीठ जास्त लागतं. मी 2.5 चमचे मीठ टाकले. हे सगळं हलवून घेते, मिक्स करून घेते सगळं असं. आता त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं. मस्त तेल घालून घ्यायचं थोडं यात. तेल घालून घेतलं. लोणच्याला भरपूर तेल घालायचं, मग लोणचं चांगलं राहतं. चांगलं मुरतं आणि वर्षभर चांगलं राहतं, खराब होत नाही, काय नाही. लोणचं मस्त राहतं. लोणचं मसाला लोणच्यात घालायला मसाला दुकानात पण भेटतो मस्त, पण काय एवढा हे नसतो. म्हणून मी घरगुतीच मसाला बनवून लोणचं बनवलं आहे. पण तुम्ही जेवढं होईल तेवढं घरगुती मसाला बनवूनच लोणचं बनवायचं, म्हणजे वर्षभर त्याला काय सदा होत नाही. एकदम मुरत गेलं, एकदम टेस्टी लागतं, चविष्ट लागतं मस्त लोणचं.
वाळवून घेतलं बघा मी सगळं. आता एकदम एकजीव करून घ्यायचा मिसळून त्याच्यात. नंतर आपण आता भरणीत भरून घेणार. ही बघा आमचं आता ही गावठी एकदम मसाल्याचं काळा मसाला बनवून त्याचं लोणचं बनवलं एकदम गावठी पद्धतीनं. आणि पहिलं आम्ही बनवलं हे बघा लाल मसाल्याचं लोणचं मी पहिलं बनवून ठेवलं ते भरणी. हे कसं आपलं विकत लोणचं बनवतो असं बनवलं आहे. बारीक एकदम फुडी करून लाल मसाला विकतचा मसाला असतो ते घालून बनवलं आहे. ती एकदम लाल आहे. आणि ही एकदम गावठी बनवलं आहे का तर ही वर्षभर टिकत नाही लोणचं बघा. ह्या भरणीतलं वर्षभर टिकत नाही. ते थोडंसं तेवढं 1 महिनाभर असं टिकतं. आणि ही वर्षभर चांगलं बनवलं मग वर्षभर टिकतं. मग पोया सकाट बनवलेलं ही वर्षभर टिकतं बघा लोणचं. मस्त आता असं एकजीव करून घेतला सगळा. आता आपण त्याला भरणीत भरून घेऊया. आता ही भरणी घेतली आहे बघा. मोठी आहे माझ्याकडे भरणी, बारकी नव्हती. मला चांगली धुवून उन्हाला लावून वाळवून घेतली आहे बघा मस्त. कसे साप पाण्याचा अजिबात लागू दे, पाणी ठेवायला लागू द्यायचं नाही त्याला. पाणी लागलं का खराब होणार लोणचं. नाही म्हणणार तुम्ही सांगितलं आणि खराब झालं आमचं लोणचं असं होऊ शकतं. पण पाण्याचा एक थेंब सुद्धा लागू द्यायचा नाही. मी आधी चांगली साफ केली, धुतली आणि वाळवून घेतली चांगली उन्हाला लावून. नाही कुठं कचरा व्यवस्थित. आणि लोणचं कधी पण साफ हातानंच काढून घ्यायचं. काढताना जेवणाचा हात खरकट हात घालायचा नाही लोणच्यात आणि खराब होतं लोणचं. आपण भरणीमध्ये व्यवस्थित भरून घेऊया सगळं. मला एकदम भरून जाऊ बघा. मी करून ह्या भरणी भरून घेतल्या. पण त्याला माझी भरणी मोठी असलेच बरे हलवायलाही येतं बघा. व्यवस्थित हलवायला येतं म्हणून मोठी. माझं लोणचं कसं वाटलं त्याचं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कसं वाटलं सांगा. काय वाटलं अवघड बाबा तुम्हाला कळालं नाही ती कमेंटमध्ये विचारा. तर सांगते मी तुम्हाला काय कसं करायचं ते सांगते तुम्हाला. बाबा असं लोणचं बनवायचं तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता मला कमेंट करून.